नमस्कार, मी सय्यद हारून अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 सिल्लोड तहसील अंतर्गत आपण आलेलो आहात। सिल्लोड पुरवठा विभागाचे नववर्चित नायब तहसीलदार सन्माननीय बळीरामजी मुंडे साहेब आपल्या सोबत आहे आणि ते माजी सैनिकसुद्धा होते। आपल्या देशासाठी त्यांनी भारतीय सेनेमध्ये खूप कर्तव्यदक्ष कामगिरी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि नंतर त्यांचं महसूल विभागामध्ये साहेबांचे निवड झाल्याबद्दल अजून अभिनंदन। आणि सिल्लोड शहर तहसील अंतर्गत त्यांचं काम एकदम दोरीत आणि साहेबाचं लोकप्रिय आणि साहेबाचं एकदम चांगल्या पद्धतीनं जनतेसाठी पुरवठा विभाग जे राशन कार्ड आहे त्याबद्दल लोकांना चांगल्या पद्धतीनं सेवा सिल्लोड शहर इथं चालू आहे। तर साहेबाकडून जाणून घेऊया आपण त्या कुठल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, महसूल मंत्री कॅबिनेट राधाकृष्ण विखे पाटील आणि ह्या जिल्ह्याचे लोकप्रिय आदरणीय नामदारजी अब्दुल सत्तार साहेब यांनी काय लोककल्याणकारी योजना आपल्या सिल्लोड शहरा आणि इतर महाराष्ट्रासाठी दिले त्याबद्दल साहेबाकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। सर नमस्कार, दैनिक लोकफनमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, माझं नाव बळीराम मुंडे। जस्ट मी आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये मी काल इथे जॉईनिंग झालेलो आणि ते आल्याच्या नंतर मी सर्वात पहिल्यांदा इथे दुकानदाराशी चर्चा केली। दुकानदाराच्या काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचं धान्य वाटपासाठी काय अडचण आहे याबाबत त्यांच्याकडून त्यांचा अभिप्राय घेतला आणि त्याच्यानंतर जे त्या आपल्या कार्डधारकांना धान्य वाटपसाठी जो अडथळा निर्माण येतो, मशीनचा प्रॉब्लेम असेल, कुणाचा थंब येत नसेल, तर त्या सर्व दुकानदाराकडून त्यांच्या अडचणी आपण जाणून घेतल्या। दुसरं जे की आता ह्या सिल्लोड तालुक्यामध्ये जसं अपंग खूप काही अपंग व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी जे आपल्या शासनानं योजना सुरू केलेली अपंग कार्डसाठी त्यांच्या अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन आम्ही त्यांना अपंग हे अंत्योदय कार्डचं आम्ही त्यांना लाभ देत आहेत। पिवळ्या कार्डचा ना, पिवळ्या कार्डचा। आणि जे शासनानं DBT सिस्टीम सुरू केलेली होती जे की पर व्यक्तीला 150 रुपये महिना, तर काही कार्डधारकांचं आजच्या दिवशी मला स्टेटमेंट आलं की आम्हाला धान्य पैशाच्या ऐवजी धान्य पाहिजे, तर त्यांच्याकडून आम्ही फॉर्म बी सबमिट करून घेऊन त्यांना ज्या योजनेला धान्य भेटतं PHH प्राधान्य कुटुंब म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी होल्डर, त्या योजनेमध्ये आम्ही त्या शेतकरी लोकांना त्यांच्या विनंती अर्जानुसार आम्ही त्यांना धान्याच्या योजनेमध्ये समाविष्ट करत आहे। सर आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण किती स्वस्त धान्य दुकान आहे? सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण टोटल 205 स्वस्त धान्य दुकान आहेत आणि ही सर्व जे आम्ही जे अपंगाला अंत्योदय योजनेचं जे कार्ड देणं सुरू आहे हे सर्व आमचे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी फुल्लारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हे कारवाई करत आहेत। आणि सर अजून काय योजना आहे? ऑनलाईन सगळं सिस्टम ऑनलाईनमध्ये चालू आहे, त्याबद्दल लोकांना जनतेना जे बी आपण कार्ड देतो हे ते सर्व टोटली ऑनलाईन सिस्टीमद्वारे सुरू आहे। नवीन कार्डासाठी सर नवीन अर्ज ॲप्लिकेशन करायचं आहे सर, जे बी आता ह्याच्यानंतर जे बी काम होतील की ह्याच्या अगोदर सुरू झाले ते सर्व ऑनलाईन पद्धतीने कामं सुरू आहेत। सर आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपलं अभिनंदन। आपल्या इथं जॉईन झालं आणि सिल्लोडच्या शहराच्या तालुक्याच्या जनतेसाठी आपण कर्तव्यदक्ष कार्य करत आहे। मी पुन्हा येईल। नमस्कार, जय हिंद।